नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. उद्या मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. आता जर आपल्याला पूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही सेवा उपाय करता आले नसतील तरी आपल्याला काही प्रभावी उपाय या शेवटच्या गुरुवारी करायचेत. तर या दिवशी आपल्याला वड, पिंपळ, औदुंबर यापैकी जे वृक्ष मिळतील त्यांना आपल्याला जल अर्पण करायचे, हळद कुंकू अक्षदा वाहायचेत आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे. तेलाचा किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र म्हणत म्हणत 5 किंवा 11 प्रदक्षिणा घालायचेत. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असते, तर तुळशीला आपल्याला हळद मिश्रित जल अर्पण करायचंय. मुख्य दरवाजाच्या उंबरट्याला हळदीचं लेपन करायचंय आणि दरवाजावर आपल्याला स्वस्तिक काढायचंय. आपल्याला उंबरट्यावर थोडंसं गुलाबाचं अत्तर किंवा जे तुमच्याकडे अत्तर असेल ते शिंपडायचंय. या दिवशी आपल्या घरी जर कोणी काही मागायला आलं किंवा एखादी सवाष्ण स्त्री किंवा लहान मुलं मुली आल्या तर आपल्याला त्यांना असंच पाठवायचं नाहीये. त्यांना हळद कुंकू लावायचंय आणि काही गोडाचा पदार्थ, खडीसाखर, चहा किंवा एखादं फळ आपल्याला त्यांना द्यायचंय. व्रताचं उद्यापन कसं करायचं? एखाद्या गुरुवारी जर मासिक धर्म आला असेल किंवा काही कारणास्तव आपला एखादा गुरुवार चुकला असेल तर मग काय करायचं? शेवटच्या गुरुवारी जर आपल्याला उद्यापन करता येत नसेल तर मग आपण काय करायचं या संदर्भातील डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तोही नक्की बघा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.